तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. भुजबळांनी घातलेल्या अटींवर भाजप पक्षश्रेष्ठींकडून अद्याप निर्णय नाही. आधी समीर भुजबळांना मंत्रिपदाची शपथ द्या, मग राज्यसभेचा अर्ज भरणार. भुजबळांची अट, सूत्रांची माहिती. भाजपच्या नवनीत राणांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर राणांची वर्णी लागण्याची चर्चा. नवनीत राणांना खासदारकीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश करावा लागणार, सूत्रांची माहिती. राज्यसभेसाठी नवनीत राणांच्या नावाचा विषय संपला. नवनीत राणा राष्ट्रवादीतनं उमेदवार असल्याच्या चर्चांना सुनील तटकरेंचं उत्तर. तर आज संध्याकाळपर्यंत कोर कमिटीच्या बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती. सर्वसामान्य नागरिकांना महागाईची झळ. घरगुती सिलेंडरच्या दरात 29 रुपयांची वाढ. मुंबईत घरगुती सिलेंडरचे दर 941 रुपये 50 पैशांवर. 3 महिन्यात दुसऱ्यांदा दरवाढ. टप्प्याटप्प्यानं महागाईचा झटका देण्याचं सरकारचं सूत्र. सत्ताधाऱ्यांना महागाईची योग्य वेळी किंमत मोजावी लागेल. एलपीजी गॅसच्या दरवाढीनंतर शरद पवारांचा सरकारवर निशाणा. वाढत्या महागाई विरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा जनआक्रोश. अंबादास दानवेंच्या नेतृत्वात आंदोलन. सरकार विरोधात जोरदार घोषणा. मुंबईच्या एनएससीआय वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान मद्यप्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू. ड्रग्जचं सेवन न केल्याचा प्राथमिक अंदाज. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण समोर येईल, पोलिसांची माहिती. पुणे पोलिसांचा रेव पार्टीवर छापा. आळंदी बरकळ रस्त्यावरील एका बंगल्यात कारवाई. अंमली पदार्थ जप्त. नशा केलेले अनेक तरुण तरुणी ताब्यात. ससून रुग्णालयात चाचणी. पार्टी आयोजकाला देखील अटक. मुंबई विमानतळावर सोनं तस्करी प्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक. मुंबई विमानतळ हे सोनं तस्करीचा अड्डा बनतोय. फडणवीसांनी यावरती भाष्य करावं, संजय राऊतांचा हल्लाबोल. महायुतीत ऑल इज नॉट वेल. नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचं एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही. काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या भव्य शिल्पाचं अनावरण. मुद्दे नसल्यामुळे विरोधक कोणत्याही मुद्द्याला राजकीय बनवतायत. महायुतीत दूर ठेवत असल्याच्या चर्चांवरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर. पालकमंत्री असून कार्यक्रमात शिंदेंना डावललं. नाराज होऊन शिंदे 2 ते 3 दिवस गावी जातील. अंबादास दानवेंनी डिवसलं तर कॅबिनेट बैठकीत यावरती आवाज उठवणार. संजय शिरसाट आक्रमक. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके छत्रपती संभाजीनगरच्या घरी दाखल. दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनानंतर दिपके स्वगृही परतले. कॉक्रोच जनता पार्टीकडनं शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारला 7 दिवसांचा अल्टिमेटम. नाशिक, भोर, बुलढाणा, जळगाव, परभणी, सांगली जिल्ह्याला वादळी पावसाचा तडाखा. शेती पिकं उद्ध्वस्त. अनेक ठिकाणी घरांची पडझड तर जनावरं देखील दगावली. राज्यभरात 25 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी. राज्यभरात 15 जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता कमीच. मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती. कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी आणि नागरिकांना याबाबत सूचना दिल्या. नंदुरबार जिल्ह्यात 185 गावं आणि 545 पाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई. नदी नाले विहिरी आटल्या. दुर्गम भागात पाणी संकट गडद. अक्कलकुवा गावात सर्वाधिक झळा. नाशिकच्या मालेगावात अल्पवयीन मुलीची प्रसूती करत नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर. एका खासगी रुग्णालयातील डॉक्टर किशोर डांगेसह 11 जणांवर गुन्हा दाखल. वर्तमानपत्रात गुंडाळून खाद्यपदार्थ विकण्यास बंदी. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आदेश. पनीर विक्रेते, औषध विक्रेते, गुटखा आणि पान मसाला विक्रेत्यांचे धावे दणाणले. बाळमानेंच्या उमेदवारी माघारीवर वैभव नाईकांचा पक्षाला घरचा आहेर. बाळमानेंच्या उमेदवारीवर एकत्रित बैठकीत निर्णय व्हायला हवा होता. ठाकरेंच्या शिवसेनेतील वैभव नाईकांची नाराजी. मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला भाजपच्या मंत्र्यांकडून हरताळ. मंत्री जयकुमार गोरे, राजेंद्र राऊत यांचा आलिशान गाडीतला प्रचार दौरा. माढा करमाळा भागात आलिशान गाड्यांनी प्रचार दौरे केल्याचं समोर. नाशिक शहरात अनेक पंपांवर सीएनजी उपलब्ध नसल्याचं समोर. मुंबई आग्रा महामार्गावरील पंपावर सीएनजी नसल्यामुळे मोठी रांग. 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनं वेटिंगवर. तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.